नमस्कार, मी जगदीश देशमुख. लोकशाही प्राइम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक विशेष बातमी पाहूया. राम मंदिराचं उद्घाटन होत असताना रामाचं चित्र असलेली 500 रुपयांची नोट चलनात येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. रामाचा फोटो असलेल्या नोटेचं चित्रही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलंय. लोकशाही मराठीच्या फॅक्ट चेक टीमनं या 500 रुपयांच्या नोटेमागचं व्हायरल सत्य शोधण्याचा प्रयत्न केलाय. पाहूयात. 500 रुपयांच्या नोटेवर प्रभू श्रीराम. राम मंदिराच्या लोकार्पणानिमित्त 500ची नवी नोट. 500च्या नोटेवरून गांधीजी होणार हद्दपार. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही 500 रुपयांची नोट पहा. अयोध्येत श्रीराम मंदिराचं लोकार्पण होत आहे. या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया श्रीरामाचे फोटो असलेली 500 रुपयांची नोट चलनात आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर या नोटेचे काही फोटोही व्हायरल झाले. नवी 500 रुपयांची नोट राम भक्तांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली नोट बाजारात कधी येणार याबाबत सामान्यांमध्ये चर्चा आहे. भारतीय देवी देवतांचे फोटो चलनी नोटेवर छापण्याची ही पहिलीच वेळ असावी. सोशल मीडियावर व्हायरल नोटेचा फोटो पाहिल्यावर ती नोट थोडी संशयास्पद वाटली. चलनी नोटेवर रामाचा फोटो छापून आला यावर विश्वास बसला नाही. लोकशाही मराठीच्या फॅक्ट चेक टीमनं 500 रुपयांच्या नोटेवर रामाचा फोटो छापून आला आहे का याची पडताळणी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही RBIच्या वेबसाईटवर गेलो. तिथं नव्या नोटेबाबत कोणतीही घोषणा केलेली दिसत नव्हती. त्यानंतर आम्ही सोशल मीडियावर त्या नोटेच्या फोटोची विश्वासार्हता तपासण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्हायरल नोट व्यवस्थित तपासून पाहिली. नोट नीट तपासली असता गांधीजींच्या जागी लावलेल्या श्रीरामाचा फोटो व्यवस्थित नसल्याचं दिसलं. आता आम्ही नोटेवरील सिरियल क्रमांकाची तपासणी केली. नोटेवर 9SS 436040 असा सिरियल क्रमांक होता. हा क्रमांक आम्ही इंटरनेटवर टाकला. इंटरनेटवर याच सिरियल क्रमांकाची नोट आम्हाला शटरस्टॉक या छायाचित्र पुरवणाऱ्या एजन्सीकडे असल्याचं दिसलं. त्या नोटेवर मात्र रामाऐवजी गांधीजींचा फोटो होता. व्हायरल फोटोची आणखी पडताळणी करण्यासाठी आम्ही अर्थविषयक तज्ज्ञ अजित अभ्यंकर यांची भेट घेतली. त्यांना सोशल मीडियावरील व्हायरल फोटो दाखवला. त्यांनी ही नोट फेक असल्याचं सांगितलंय. त्या सरकारला कुठल्याही धार्मिक प्रतीकांचा असा राजकीय भांडवल करण्याचा एकंदर त्यांचा मानस आहे. त्याच्यामुळे हे सरकार लोकांच्या ज्या प्रामाणिक आणि चांगल्या भावना आहेत श्रीरामाविषयी त्याचा असा काही वापर करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ही प्रत्यक्षामध्ये तसं झालं आहे का, तर तसं करण्याची नक्की काय प्रोसिजर आहे. RBIला तसं जाहीर करावं लागेल. तेव्हा आत्ता तरी ही अफवा आहे एवढंच म्हणता येईल. लोकशाहीच्या फॅक्ट चेक टीमनं रामाचा फोटो असलेल्या 500 रुपयांच्या नोटेची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला. 500 रुपयांच्या व्हायरल नोटेवर रामाचा फोटो होता हा दावा होता. मात्र रामाचा फोटो नोटेवर एडिट करून लावण्यात आलाय हे वास्तव समोर आलं. रामाचा फोटो असलेली नवी 500 रुपयांची नोट बाजारात आहे हा दावा होता. तर शटरस्टॉक या छायाचित्र पुरवणाऱ्या संस्थेचा मूळ फोटो आहे आणि तो फोटो मॉर्फ केल्याचं वास्तव समोर आलं. चलनात रामाचा फोटो असलेली 500ची नोट आल्याचा दावा केला होता. मात्र रामाचा फोटो असलेली नोट चलनात आलेली नाही हे वास्तव समोर आलंय. लोकशाही फॅक्ट चेक टीमच्या पडताळणीत रामाचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट बाजारात आल्याची माहिती खोटी असल्याचं सिद्ध झालंय. नोटेवरचा तो फोटो खोटा असून कुणीतरी सोशल मीडियावर मॉर्फ केलेला फोटो टाकल्याचं सिद्ध झालंय. सोशल मीडियावर कुणी केलेला दावा खरा असेलच असं नाही. त्यामुळं कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे.